मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 या मिशन अंतर्गत आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये कावजी खोतवाडीमध्ये आहे. प्रगतशील शेतकरी साहेब आमचे पाटील साहेब आहेत, परत हे साहेब आहेत, माने साहेब, ह्या साहेबांचा प्लॉट आहे ना. साहेब तुमचं नाव आणि पत्ता जरा पुढे बघून सांगा जोरात. माझं नाव माणिक रामचंद्र माने, मुक्काम पोस्ट कावजी खोतवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. साहेब आपण ह्या ज्या प्लॉटला उभा आहे ना, आता हे जे पीक आपल्या हातात म्हणजे समोर दिसतंय शाळू, बरोबर. आजची तारीख महिना मला वाटतं 31 मार्च 2026 बरोबर. 31 मार्च आहे. आणि साहेब हा जो प्लॉट आहे आता ही जी आपण माती ज्या प्लॉटमध्ये उभा राहिलोय हेतून मागं किती वर्ष पीक येत नव्हतं. इथून जवळजवळ 10 वर्ष काहीच उगवलं नाही. फक्त दहीच्या आणि सरी सोडून आम्ही दहीच्या तेवढा गाडत राहिलो. तोही दहीच्या पाणी असलं तरी पावसाळ्यात पुरता यायचा, उन्हाळ्यात परत वाळत होता. म्हणजे ते करत राहिलो प्रक्रिया करत पीक काही येत पीक अजिबात काही आलं नाही. 10 वर्ष यात पीकच आलं नाही. आत्ता व्हिडिओमध्ये मला वाटतं सगळ्यांना आपल्याला जे आपल्या चॅनलवर बघतील त्या सर्व शेतकरी बांधवांना शाळूची परिस्थिती बघायला मिळेल. हे मला वाटतं धाटाची जाडी बघायला मिळेल, पानं बघायला मिळतील. शाळूसुद्धा बऱ्यापैकी आहे. जिथं पिकत नव्हतं असं पीक येणं म्हणजे साहेब म्हणजे कसली गोष्ट म्हणायची याला. हे 100% आपला रिझल्ट, आपल्या औषधाचा बरोबर परिणाम आणि चांगल्या पद्धतीनं आम्हाला मिळालेल्या मार्गदर्शनाचा लाभ म्हणजे मार्गदर्शन चांगलं मिळालं. आपण मला वाटतं सुपर ॲग्रो बुस्टरची फवारणी फक्त केली. हो, सुपर ॲग्रो बुस्टरची एक फवारणी, त्याच्यानंतर ताकाची फवारणी, त्याच्यानंतर ताकाची फवारणी. एवढ्यावर हे पीक आले. आता मला वाटतं हे पीक काढून आपल्याला परत जमिनीवर काम करून मला वाटतं व्हिडिओमध्ये साहेब जरा तिकडे झूम करून जर दाखवला तर बघल पान कणीस उगवलंय. त्याच्या पलीकडची जवळजवळ 4 एकरचा प्लॉट आहे. जे काटं दिसतात आपल्याला, झाडी आहे, म्हणजे 100% शार्पड जमिनीत आपण उभा आहे आणि त्या जमिनीमध्ये असं पीक येणं हे खरोखर जादू म्हणायची. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की इथून पुढं फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपण काम करत असताना फक्त जमिनीवर जर काम केलं तर पीक चांगलं येतं. बरोबर. पिकावर काम केलं तर पीक चांगलं येईल याची गॅरंटी नाही. जमिनीवर काम केलं तर पीक चांगलं येतं. तुमच्याकडून फक्त एक सल्ला आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाटील साहेब देतील किंवा हे साहेब देतील किंवा हे साहेब देतील, तिघांनी एक सल्ला द्या, 1-2 मिनिटाला. तसं जमिनीला मार्गदर्शन आणि गायडन्स जर चांगला मिळाला, आज मला आनंद वाटतोय की ॲग्रो बुस्टरचे साहेब आणि त्यांची टीम आमच्यापर्यंत येऊन वेळोवेळी त्यांनी आम्हाला सहाय्य आणि सल्ला दिला, मार्गदर्शन केलं. आणि त्याचं फलित हे मला 10 वर्षात जे मिळालं नाही, किमान मला एक 4 पोती ज्वारी आणि एक 4-5 कडबा 10 वर्षात न मिळालेल्या जमिनीतनं हे पहिल्याच वर्षी आणि पहिल्याच मार्गदर्शनाखाली उत्पन्न मिळतं. धन्यवाद साहेब. तुमच्याकडून एक सल्ला शेतकऱ्यांना. ॲग्रो बुस्टरची फवारणी केली, वापरलं तर शेती चांगली सुपीक होत्या. अरे वा, धन्यवाद. सुपीक होत्याच, जबरदस्त. साहेब तुमच्याकडून एक सल्ला. ॲग्रो बुस्टरच्या माध्यमातून ऊसाला वेचायला फवारणी इतर काही डोस दिले तर ऊसाची वाढ बी चांगली होते आणि ऊसाचं पीक बी जोमदार येतं. हे सांगणं आहे आपल्याला. माझे सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील किंवा पूर्ण भारतातील ज्यांना मराठी कळतं त्यांच्यासाठी एक सल्ला आहे की शेती करत असताना पहिलं काम ह्या मातीवर करायला सुरुवात करा. पीक चांगलं येईल, माती चांगली राहील, पुढच्या पिढीला चांगलं अन्न खायला मिळेल आणि जमीन चांगली वापरायला मिळेल. धन्यवाद.